शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण आज कोर्ट नंबर 3 म्हणजे जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठापुढे आयटम नंबर 43 म्हणून होतं. पण आज 10:30 वाजता उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल त्यांचे जे काउन्सिल आहेत त्यांनी हे प्रकरण मेन्शन केलं आणि जस्टिस सूर्यकांतांना सांगितलं की कालच तुम्ही लोकल सेल्फ बॉडी गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा दिल्या आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरेंना त्यांचं मूळ चिन्ह मिळणं हे गरजेचं आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाची एक जजमेंट आहे की ज्यांनीकडून त्यांनी सांगितलं आहे की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर जे आमदार खासदारांच्या संख्याबळावर इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे ते चुकीचं आहे असं कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हे मॅटर लवकरात लवकर ऐका. 23 मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहेत त्याच्या आत ऐका. तर कोर्ट म्हणलं की आजकाल मतदार सुजाण आहेत, चिन्हावर ते जात नाही उमेदवारावर आणि त्यांना सगळं जे काय चालू आहे ते माहीत असतं. तरी पण कोर्ट म्हणलं आम्ही विचार करू. हे प्रकरण वेकेशनमध्ये म्हणजे 23 मे ते 13 जुलै उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्याच्यात पण कोर्ट पार्शली बसणार आहे. नॉर्मली वेकेशन बेंच बसतं पण ह्यावेळेस 6 ते 7 बेंच बसणार आहेत. त्यामुळे आम्ही विचार करू की हे वेकेशनमध्ये मॅटर आम्ही ऐकू. पण कोर्टाचं असंही म्हणणं होतं की जास्त काय अपेक्षा आमच्याकडून लवकर निर्णयाची तुम्ही ठेवू नका कारण एनसीपीचं पण प्रकरण असंच प्रलंबित आहे. आणि कपिल सिब्बलांनी परत विनवणी केली तर ते म्हणले ठीक आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आमचा बेंच बसेल तेव्हा आम्ही याच्यावर सुनावणी घेऊ.